हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण गॉशियन इलिमिनेशन मेथड जी आहे सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठीची ती स्टडी करणार आहोत. गॉस इलिमिनेशन मेथड शिकण्याआधी आपण इलेमेंटरी रो ऑपरेशन काय असतं हे समजून घेऊ. इलेमेंटरी रो ऑपरेशन्स. ठीक आहे, बघा आपल्याकडे मॅट्रिक्स असतो कुठला पण. इन जनरल मॅट्रिक्स मी इथे लिहिते ABCDEFGHI. हा माझा एक मॅट्रिक्स आहे. ही रो 1 आहे, फर्स्ट रो, सेकंड रो अँड थर्ड रो. ठीक आहे. सिमिलरली हा तुमचा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. ठीक, 3 इलिमेंटरी रो ऑपरेशन आहेत आपल्याकडे. हे ते ऑपरेशन कुठले बघा इथे मी लिहिते. फर्स्ट ऑपरेशन जे आहे की RI इंटरचेंज RJ. ठीक आहे. सेकंड इलिमेंटरी ऑपरेशन जे आहे RI रिप्लेसेस बाय K इंटू RI. आणि थर्ड इलिमेंटरी ऑपरेशन जे आहे आपल्याकडे RI मध्ये चेंज करतो आहे आपण काय, RI प्लस KRJ. आता याचं मिनिंग समजून घ्या. इथे काय सांगितलं आहे की हे 3 ऑपरेशन जे आहे तुम्ही कुठल्याही मॅट्रिक्सवरती जर केले तर येणारा जो मॅट्रिक्स असेल त्याचं सोल्युशन आणि आपला ओरिजिनल मॅट्रिक्स जो असेल, सपोज हा इथे माझं मॅट्रिक्स आहे, ह्याचं सोल्युशन सेम असतं. म्हणून आपण ऑपरेशन करून सोल्युशन फाइंड करतो. का? कारण हे ऑपरेशन करून मॅट्रिक्स इक्लॉन फॉर्मला रेड्यूस केल्यानंतर त्याचं म्हणजे तो सिम्प्लिफाय होतो थोडक्यात. म्हणजे त्याचं सोल्युशन, त्या मॅट्रिक्सचं सोल्युशन आणि ओरिजिनल जो आपला गिवन मॅट्रिक्स आहे त्याचं सोल्युशन सेम असतं, असं याचं मिनिंग आहे. म्हणजेच काय, लक्षात घ्या, हे जे काही ऑपरेशन्स आहेत आपण जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सवर करतो तर त्या मॅट्रिक्समध्ये आणि ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये काही फरक नसतो. ते इक्विव्हॅलंट मॅट्रायसेस असतात. म्हणजे ते त्यांचं सोल्युशन सेम आहे असं याचा अर्थ होतो. आता हे ऑपरेशन बघा काय दिलेत. पहिल्यांदा काय सांगितलं की RI आणि RJ. आता I आणि J हे फक्त डिनोट केले, रोचे नंबर्स आहेत. फॉर एक्झाम्पल 1 2 3 या मॅट्रिक्समध्ये 3 रो आहे, तर R आणि J 1 ते 3 1 2 3 मध्ये व्हॅरी होतील असं त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय असू शकतात, इथे काय सांगितले सिम्पली की तुम्ही ह्या 2 रो इंटरचेंज करा. RIच्या जागेवर RJ लिहा आणि RJच्या जागेवर RI लिहा, असं याचं मिनिंग आहे. रो इंटरचेंज करतो आहे. याच्यामध्ये काय करतो आहे, सेकंड ऑपरेशनमध्ये RI रिप्लेसेस K इंटू RI. आणि कंडिशन काय आहे तुमचा, K हा नॉन झिरो कॉन्स्टंट असला पाहिजे. कुठल्याही नॉन झिरो स्केलरने तुम्ही एखाद्या रोला जर मल्टिप्लाय केलं तर म्हणजे याचा अर्थ तोच आहे की RIला रिप्लेस करा K इंटू RIने. चालणार हे सुद्धा ऑपरेशन. ठीक आहे. नंतर थर्ड ऑपरेशन काय सांगितले तुम्हाला की RIमध्ये चेंजेस करा. काय चेंजेस करतो आहे आपण, RI प्लस K इंटू RJ. म्हणजे दुसरी एखादी रो आहे तिला एखाद्या कॉन्स्टंटने, नॉन झिरो कॉन्स्टंटने तुम्ही मल्टिप्लाय करताय आणि त्याचे ॲडिशन करताय RIमध्ये आणि ती ह्या ऑपरेशनने ही रो रिप्लेस करताय तुम्ही. जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला समजेलच. इथे एक बेसिक एक्झाम्पल मी आत्ता अंडरस्टँडिंगसाठी तुमच्या घेते. फॉर एक्झाम्पल सोपा मॅट्रिक्स घेते. माझ्याकडे A हा एक मॅट्रिक्स आहे, 1 2 3 आणि 4 असा एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. ही तुमची रो 1 फर्स्ट रो आणि ही तुमची रो सेकंड. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करतो आहे, हे पहिलं ऑपरेशन बघा कसं वापरणार मी. 2च रो आहे माझ्याकडे, म्हणजे मी म्हणते इथं R1 इंटरचेंज R2. याचं मिनिंग काय होतं आहे, हे ऑपरेशन केल्यानंतर हा जो मॅट्रिक्स आहे तो काय येईल, 3 4 1 2 असा हा मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे. सेम याच मॅट्रिक्सवरती हा जो ओरिजिनलमध्ये आहे बघा, हा जो काही मॅट्रिक्स आहे त्याच्यावरतीच मी हे ऑपरेशन तुम्हाला करून दाखवते की R2 जी काय आहे ती रिप्लेस करा 3 इंटू R2ने. तर काय होईल, हे
हे कोणाच्या विच इज इक्विवॅलंट टू, हा हे ऑपरेशन केल्यानंतर हा वरचा जो काय मॅट्रिक्स आहे तो काय येईल, पहिली रो ॲज इट इज 1 2 आणि दुसऱ्या रोला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हे काय येईल 9 आणि 12. ठीक आहे, हे असं याचं मिनिंग होतं. आता थर्ड ऑपरेशन बघा. थर्ड, हे झालं तुमचं सेकंड ऑपरेशन, हे झालं तुमचं फर्स्ट ऑपरेशन. इथे थर्ड ऑपरेशन करून दाखवते. काय ऑपरेशन करते मी, R1 रिप्लेसेस बाय R1 प्लस 2R2 हे ऑपरेशन आहे. म्हणजे काय केलं बघा, एक रो घेतली R1, तिला कशामध्ये कशाने रिप्लेस करते मी, तिच्या स्वतःमध्येच ॲडिशन करते 2 टाइम्स दुसरी जी रो काय आहे तिची. म्हणजे काय येईल, हे विच इज, या ऑपरेशन केल्यानंतर मॅट्रिक्स कसं येईल, R1मध्ये चेंजेस होतात म्हणजे दुसरी रो ॲज इट इज राहिला. तिथं तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशनच करून दाखवते मी. बघा, R1चा इलेमेंट इथे काय 1, ठीक आहे. इथं ह्याच्यावरून मी R1चा इलेमेंट घेतला आहे, ठीक आहे, 1 प्लस नंतर काय सांगितलं 2, हा जिथे जो कॉन्स्टंट आहे 2 त्याने मी इथं लिहिला 2 मल्टिप्लाय बाय, कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे, R2ला, त्याच्या खालचा इलेमेंट. R1चा इथे 1 होता, त्याच्या खालचा इलेमेंट इथे कुठला आहे तुमचा 3ने मल्टिप्लाय करा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इकडे सेकंडसाठी परत R1चा इलेमेंट कुठला आहे 2 प्लस 2 इंटू 2 मल्टिप्लाय बाय R2चा इलेमेंट कुठला आहे खाली 4. हे ऑपरेशन तुम्ही करणार आणि खालचे जे काय इलेमेंट आहे इथे 3 आणि 4 ते ॲज इट इज राहतील. हे ऑपरेशन केल्यानंतर येणारा मॅट्रिक्स काय असेल बघा, हे ऑपरेशन केल्यानंतर येणारा जो काय मॅट्रिक्स असेल तो काय असेल 1 प्लस 6, इथे 2 प्लस 8 आणि इकडे काय असेल 3 आणि 4. सो विच इज इक्विवॅलंट, दिस मॅट्रायसेस आर इक्विवॅलंट टू, कोणाचे इक्विवॅलंट असेल आता 7 9 3 आणि 4. अशा पद्धतीने तुम्हाला बेसिकली हे ऑपरेशन करायचे आहे. हे इम्पॉर्टंट होतं इथे, थर्ड ऑपरेशन कसं करायचं आहे ते, ठीक आहे. अशा पद्धतीने ऑपरेशन करायचे. आता आपण बघू की आता आपण बघणार आहोत की गॉस इलिमिनेशन काय आहे. गॉस इलिमिनेशन मेथड, गॉस इलिमिनेशन मेथड. गॉस इलिमिनेशन मेथडने तुम्हाला दिलेली जी काही सिस्टीम असेल तिचं सोल्युशन फाइंड करायचं आहे, ठीक आहे. तर आता याच्या नावातच आहे इलिमिनेशन, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी इलिमिनेट करायचं आहे. आता या मेथडचं सिम्पली मिनिंग काय, दिलेला जो काही मॅट्रिक्स असेल किंवा सिस्टीम ऑफ इक्वेशन जी काय असेल ती ट्रँग्युलर फॉर्मला रेड्यूस करा. ट्रँग्युलर, त्यालाच आपण काय म्हणतो इक्लॉन फॉर्म. इक्लॉन फॉर्म, मग ती लोअर ट्रँग्युलरला तुम्ही कन्वर्ट करा किंवा अप्पर ट्रँग्युलरला कन्वर्ट करा. कुठलाही मॅट्रिक्स जर तुम्हाला दिलेला असेल तर बाय युजिंग दीज 3 ऑपरेशन, जे आत्ता आपण वरती हे ऑपरेशन शिकलो, या 3 ऑपरेशनचा यूज करून तुम्हाला हे सगळं करायचं आहे, ठीक आहे. बघा, एक बेसिक एक्झाम्पल मी इथे तुम्हाला घेऊन दाखवते. आधी मॅट्रिक्सचं एक सॉल्व करू आपण आणि नंतर सिस्टीम ऑफ इक्वेशन एक घेऊन सॉल्व करू. असे 2 एक्झाम्पल मी इथे सॉल्व करून दाखवते तुम्हाला. बघा, एक मॅट्रिक्स आहे माझ्याकडे. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल्स टू, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे 1 2 -3 1 and 2, ठीक आहे. 2 4 -6 6 and 10 आणि लास्ट रो 3 6 -6 9 and 13. हा एक मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. तर याला काय करायचं आहे आपल्याला, गॉस इलिमिनेशनने सॉल्व करायचं आहे. ट्रँग्युलरला कन्वर्ट करणं म्हणजे आता इथे जो पहिला इलेमेंट आहे त्याच्या खालचे 2 इलेमेंट 0 करायचे आपल्याला. 4 जो आहे त्याच्या खालचा इलेमेंट 0 करायचं आहे. म्हणजे आपलं टास्क आहे की हे 3 इलेमेंट आपण इथे 0 करू. मग ते 3 इलेमेंट 0 करताना बाकीचे इकडचे कुठले इलेमेंट जर 0 होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, ठीक आहे.
तर आपण काय करणार आहोत इथे बघा, काय करावं लागेल आता हा इलेमेंट 0 करण्यासाठी. इथे 2 आहे बरोबर, म्हणजे आणि आपल्याला ह्या वरच्या 1चा उपयोग करून हे सगळे कॅल्क्युलेशन करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे काय करावं लागेल की जेणेकरून इथला इलेमेंट 0 होईल. तर बघा बेसिक ऑपरेशन आहे, इथे जर 2 - 2 झाला तर हा इलेमेंट 0 होईल. म्हणजे थर्ड ऑपरेशन आपलं जे थर्ड ऑपरेशन इथं आपण बघितलं या पद्धतीने, तसे ऑपरेशन इथे यूज करायचे. आता इथे प्लस आहे, मायनस केलं तरी पण चालणार आहे. मी फक्त फॉर एक्झाम तुमच्या प्लस और मायनस म्हणा हवं तरी इथे, म्हणजे तुम्हाला कळेल ते. ठीक आहे, आता इथे बघा काय करते मी, 2 - 2 मला इथे यायला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या 1चा उपयोग मी करणार आहे. हा इलेमेंट कुठल्या रोचा आहे, R2चा. ठीक आहे, म्हणून मी इथे लिहिते R2. R2वरती काय ऑपरेशन करायचं आहे मला, की R2चा इलेमेंट मायनस म्हणजे 2 मायनस करते आहे. इथला इलेमेंटला 2ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे 2 होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 2 - 2 म्हणजे R2 - 2 टाइम्स R1. आता इथे बघा ह्या ऑपरेशनचा जर यूज केला, इकडे तुम्हाला रफ करून दाखवते मी. या ऑपरेशनचा जर यूज केला तर इथलं एलिमेंट काय होणार आहे, R2चा एलिमेंट 2, मायनसचं साईन आहे इथे मध्ये, 2 × R1चा एलिमेंट इथला 1, म्हणजे हे काय होईल, 2 - 2 0. आणि आपल्याला तेच ऑपरेशन करायचं होतं. तुम्ही असं एक ऑपरेशन करा किंवा 2 रोवरती एका वेळी ऑपरेशन करा. फॉर एक्झाम्पल मी आता इथे पण घेऊ शकते, R3 आणि R1चा यूज करून सेम ऑपरेशन पण घेऊ शकते. बघा R3 मायनस 3 - 3 म्हणजे ह्या रोला 3ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, हे आपल्याला इथे कळते. 3R1 म्हणजे इथं काय होईल बघा, हा इथला 3 हा मायनस हा 3 × R1चा एलिमेंट 1, म्हणजे हा काय होईल, 3 - 3 0 होईल. आणि माझं टार्गेट तेच होतं की मला त्या एलिमेंटला 0 करायचं होतं. ठीक आहे, बघा आता हे ऑपरेशन केल्यानंतर हा मॅट्रिक्स कोणाच्या इक्विव्हॅलंट येईल. पहिल्या रोवर आपण काहीच ऑपरेशन करत नाही, म्हणून पहिली रो ॲज इट इज 1 2 -3 1 आणि 2 ॲज इट इज राहील फर्स्ट रो. सेकंड रोवरती आत्ताच तुम्हाला इथे दाखवलं मी, 2 - 2 हा इथला एलिमेंट 0 होईल. आता इथला एलिमेंट काय होतं बघा, काय होईल, हा काय करतो ऑपरेशन आपण, R2 म्हणजे 4 - 2R1 म्हणजे 2 × 2, म्हणजे परत हा 4 - 4 इलेमेंट काय झाला, 0, म्हणजे इथलासुद्धा इलेमेंट काय होईल, 0. सिमिलरली इथलासुद्धा इलेमेंट बघा काय होईल, -6 - 2 × इथला -3, हे सुद्धा काय होईल, -6 -6 इलेमेंट 0, 6 - 6 म्हणजे इथलासुद्धा इलेमेंट काय झाला, 0. आता इकडे बघा हे काय होईल, 6 - 2 × 1 म्हणजे इथे काय झालं, हा 6 - 2 दिस इलेमेंट इज 4, म्हणजे इथलं एलिमेंट काय होईल तुम्हाला, 4. सिमिलरली इथला काय येईल, 10 - 2 × 2 दॅट मीन्स 10 - 4 दॅट मीन्स दिस एलिमेंट इज 6. हा इथला एलिमेंट काय आला तुम्हाला, 6. ओके, सेम ऑपरेशन खालच्या रोवर करायचे. आपण इथे ऑलरेडी एक ऑपरेशन केलं आहे, ते हे काय होईल, 3 - 3 0. आता इथे काय होईल बघा, हा इथला एलिमेंट 6 - 3 × R1चा एलिमेंट 2, काय झाला, हा 6 - 6 0, म्हणजे इथला एलिमेंट 0. ठीक आहे, सिमिलरली बाकीचे ऑपरेशन, हा काय होईल, -6 इथे लिहिते, -6 - 3 × हा -3 बरोबर, 3 आहे ना इथे, म्हणजे काय होईल, हा -6 + 9 म्हणजे हा एलिमेंट झाला 3. इथला एलिमेंट काय होईल तुमचा, 3. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय होणार, पुढचा एलिमेंट इथला 9 - 3 × 1 9 - 3 6 दॅट मीन्स हा एलिमेंट काय येईल तुम्हाला, 6. सिमिलरली इथला एलिमेंट काय असेल, 13 - 3 × 2 म्हणजे काय होईल, हा 13 - 6 म्हणजे हा एलिमेंट झाला तुमचा 7. ओके, आता इथे बघा,
इथे काय मिळालं तुम्हाला 0, इथे मिळाला 3, इकडे 4 6, इथे खाली 6 7. आता जर तुम्हाला असं वाटलं हा एलिमेंट आपण 0 करावं 3, या वरच्या 3चा यूज करून, कारण याच्यावरती इथे तर 0 आहे, याचा तुम्ही यूज करू शकत नाही, नॉन झिरो एलिमेंटचं तुम्हाला यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता या 3चा यूज करून, या -3चा यूज करून जर तुम्ही हा 3 0 करायला गेले तर बघा इकडचे जे एलिमेंट आहे ते 1 आणि 2 आहे, ते इथं पण ऑपरेशन तुम्ही सेम करणार तर इथले एलिमेंट नॉन झिरो होतील. बरोबर है ना. म्हणून आपण काय करू, आपण आता इथे अशी कॅल्क्युलेशन करू शकत नाही आहे. लक्षात येते. फार तर फार आपण आता याच्यानंतर पुढे काय करू शकतो, ही R2 आणि R3 इंटरचेंज करू शकतो, जेणेकरून काय होईल, हा मॅट्रिक्स दिसायला व्यवस्थित दिसेल. म्हणजे कसं लिहू शकतो बघा आपण, हे कुठलं ऑपरेशन करते मी, R2 इंटरचेंज R1. तर हे कसं लिहू शकते ही सिस्टीम मी, फर्स्ट रो ॲज इट इज राहील 1 2 -3 1 आणि 2. नंतर इथे थर्ड रो लिहायची मला 0 0 3 6 आणि 7 आणि खाली 0 0 0 4 आणि 6. हाच जो काही आहे हा तुमचा आहे इक्लॉन फॉर्ममधला मॅट्रिक्स. ठीक आहे. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स होता हा, म्हणून या पद्धतीने आपण याचा इक्लॉन फॉर्म फाइंड केलेला आहे. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन जर तुम्हाला दिलेली असेल तर ती कशी सॉल्व करायची आहे यासाठी इक्लॉन फॉर्मने. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल, सॉल्व the following system of equations by using Gauss elimination method. ठीक आहे. कुठली सिस्टीम दिली आहे तुम्हाला बघा इथे, x -3y -2z, x -3y -2z equals to 6. Okay. Second equation is 2x -4y -3z equals to 8. And third equation -3x plus 6y plus 8z equals to 5. ही आपल्याला सिस्टीम ऑफ इक्वेशन दिलेली आहे. तर बघा आता ह्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं, तर कसं करणार, सुरुवातीला ह्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं असतं आपल्याला, अगमेंटेड मॅट्रिक्समध्ये. आता अगमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, तर ही जी तुमची राईट हँड साईड आहे याला कॉन्स्टंट असं आपण म्हणतो, या सिस्टीममध्ये जे दिलं ते कॉन्स्टंट. सिस्टीमचं सोल्युशन फाइंड करणं म्हणजे XYZच्या अशा व्हॅल्यू फाइंड करायच्या आपल्याला की ज्या हे जे 3 इक्वेशन आहे 1 2 3 या तिघांना एकाच वेळी सॅटिस्फाय करेल. म्हणजे XYZच्या व्हॅल्यू जर मी यापैकी कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सेम व्हायला पाहिजे, असं त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे. तर काय करू, सुरुवातीला याला अगमेंटेड मॅट्रिक्समध्ये लिहू. आन्सर याचं बघा, अगमेंटेड मॅट्रिक्स कसा डिनोट करता तुम्ही, तो A/B. ओके, किंवा AB असं पण डिनोट करतो आपण तो. ठीक आहे. तर बघा कसं लिहिणार, सुरुवातीला पहिलं इक्वेशन लिहून टाका. एक्सचा कोएफिशियंट 1, वायचा -3, झेडचा -2 आणि हा तुमचा जो काही आहे इकडे कॉन्स्टंट. ठीक आहे. सेम 2 -4 -3 आणि 8, -3 6 8 आणि 5. ठीक आहे. ही सिस्टीम मी ह्याच्यामध्ये लिहिली आहे आत्ता. ठीक आहे. तर काय करणार आहोत आपण, आत्ता जसं रिड्यूस केलं होतं याला इक्लॉन फॉर्ममध्ये रिड्यूस करणं म्हणजे ट्रँग्युलरला रिड्यूस करणं. आता इकडच्या जर मॅट्रिक्सचा विचार केला तर हा तुमचा आहे A आणि इकडचं तुमचं काय आहे, हा तुमचा B आहे.
एचा जर विचार केला तर ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे बरोबर. म्हणून बघा आपल्याला कुठले इलिमेंट 0 करावं लागतील ट्रँग्युलरला रेड्यूस करायला, हा त्याचा डायगोनल 1 - 4 8, हे जे काही आहे ते डायगोनल इलिमेंट आहे. मग खाली कोण राहिलं तुम्हाला 2 - 3 आणि 6, याला जर रेड्यूस केलं तर मॅट्रिक्स अप्पर ट्रँग्युलरला कन्वर्ट होईल. ठीक आहे. आणि वरचे -3 - 2 - 3 यांना जर रेड्यूस केलं तर मॅट्रिक्स लोअर ट्रँग्युलरला कन्वर्ट होईल बरोबर. पण आपण काय करू, हे अप्पर ट्रँग्युलरला मॅट्रिक्स कन्वर्ट करू, म्हणजे हे खालचे 3 इलिमेंट आपण 0 करू. ठीक आहे. बघा कसं करणार, इथे 2 आहे, मला हा इलिमेंट 0 करायचा आहे, याचा यूज करून फर्स्ट ऑपरेशन मी कोणावर करेल, R2 वरती. कुठलं ऑपरेशन करणार, R2 - 2 टाइम्स R1. बघा R2चे एलिमेंट इथे 2, म्हणजे हा काय होईल 2 - 2 × 1, 2 × 1 इज 2, 2 - 2 0, म्हणजे इथलं एलिमेंट 0 होऊन जाईल. ठीक आहे. बघा मॅट्रिक्स सिस्टीम कोणाच्या इक्विव्हॅलंट येईल, जे ऑपरेशन तुम्ही इकडच्या मॅट्रिक्सवर करणार सेम ऑपरेशन इकडे पण करायचे आहेत. ठीक आहे. फर्स्ट रोवर आपण काहीच ऑपरेशन करत नाही आहोत. अजून एक ऑपरेशन इथे घेते मी खालचं, म्हणजे एकाच वेळी 2 ऑपरेशन घेते. इथे काय आहे -3, म्हणजे -3 पण मला 0 करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल मला, बघा -3 + 3 जर आलं तर 0 होईल है ना. म्हणजे काय ऑपरेशन करेल मी, R3 इम्प्लाइज R3 + 3R1. ओके. फर्स्ट रोवर काहीच ऑपरेशन करत नाही, फर्स्ट रो ॲज इट इज लिहिते मी 1 - 3 - 2 आणि 6. सुरुवातीला एवढं एका याच्यावर करून दाखवते ऑपरेशन, म्हणून थोडंसं मी डिस्टन्स ठेवून हे लिहिलं आहे. R2 - 2R1, R2चे एलिमेंट काय आहेत ना 2 -2 इथला 2, 2 × R1चे एलिमेंट 1. ठीक आहे. सेम इथे पण -4 - 2 × R1चे एलिमेंट -3. सेम अगेन -3 - 2 × हा एलिमेंट -2. सेम 8 - 2 × 6. ओके. R3साठी बघा काय ऑपरेशन करतो आहे आपण, R3 + 3R1, म्हणजे -3 + 3 × 1. ठीक आहे. 6 + 3 × -3, 8 + 3 × -2, 5 + 3 × 6. ओके. R1चा यूज केला आहे म्हणून हे सगळं आपण अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. ओके. आता हेच कोणाच्या इक्विव्हॅलंट, ही सिस्टीम काय मिळेल तुम्हाला बघा इथे 1 - 3 - 2 6. खाली काय येईल 2 - 2 इथलं एलिमेंट 0. -4 -6 -4 + 6, म्हणजे इथलं एलिमेंट असेल 2. -3 प्लस म्हणजे -3 + 4, म्हणजे इथलं एलिमेंट काय असेल तुमचा 1. आणि इथलं एलिमेंट काय असेल 8 - 12, म्हणजे हा असेल -4. ओके. नंतर बघा आता इथे सेम 3 - 3 0, नंतर इथे काय होईल 6 3 - 3 × 3 -9, 6 - 9, दॅट मीन्स आता इथे काय येईल 8 + 3 × -2, म्हणजे 8 - 6, किती राहिला 2 शिल्लक राहील इथे. इथे काय येईल 5 + 3 × 6, 6 3 = 18, 18 + 5 23. ठीक आहे. आता आपलं टार्गेट काय आहे बघा, इथले 2 एलिमेंट तर 0 झाले. आता ह्या एलिमेंटला 0 करायचं आहे आपल्याला -3ला. -3ला 0 करायला जर तुम्ही R1चा यूज केला या 3चा यूज केला तर इथला एलिमेंट ह्या 1मुळे नॉन 0 होईल. परत आपण म्हणजे तिथेच लूपमध्ये फिरत राहू है ना, पृथ्वी गोल आहे तसं. आपल्याला तसं करायचं नाही. मग ह्या इथे बघा इथे 0 आहे, याच्यावर लगेच 0 आहे आणि इथे नॉन 0 एलिमेंट आहे, तर आपण R2चा यूज करू शकतो. कॅल्क्युलेशन लक्षात येतं आहे, R2चा यूज करून करा. म्हणजे काय करावे लागेल की इथे
3 - 3 यायला पाहिजे. आता इथे 2 आहे, 2च्या टेबलमध्ये 3 नाही आहे. त्याच्यामुळं अशा वेळेस काय करायचं, या रोला खालच्या इलेमेंटने मल्टिप्लाय करायचं आणि इथला इलेमेंट 0 करण्यासाठी याला मल्टिप्लाय करायचं आणि बघा कुठलं ऑपरेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन त्याच्यानुसार घ्यायचं. आता बघा मी काय करते, R3मध्ये चेंज करायचं आहे मला. R3 इम्प्लाईज काय, आता ह्या R3ला 2ने मल्टिप्लाय करते. 2R3 इथं ऑलरेडी मायनस, इथे प्लस आहे म्हणजे प्लस, इथे प्लस जर केला कारण हा 2R3 म्हणजे हा काय होईल, 2 × -3 -6 प्लस याला 3ने मल्टिप्लाय करते, 3 × R2 तर हा काय होईल बघा इलेमेंट. ठीक आहे, इथे ऑपरेशन तुम्हाला करून दाखवते मी खाली म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, फर्स्ट आणि सेकंड रोवर आपण काहीच ऑपरेशन करत नाही आहोत म्हणून ते रो ॲज इट इज लिहून घेते मी. 1 -3 -2 आणि 6 सेम 0 2 1 आणि -4 ऑपरेशन R3वर करतो बघा. 2 × 0 आता इथे जर घेतलं तर हा काय होईल, 2 × 0 प्लस इथला इलेमेंट 3 × 0 काही फरक पडणार नाही, नाही केलं तरी चालेल पण हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी करून दाखवलं इथे. आता इथे बघा काय होईल, 2R3 म्हणजे 2 × -3 प्लस 3 × R2चं इलेमेंट 2. सेम इथे काय करतो आहे, 2R3 म्हणजे 2 × 2 प्लस 3 × R2चं इलेमेंट 1. इकडे काय करतो आपण, 2 × 23 प्लस 3 × -4 हे ऑपरेशन काय येईल, हे कोणाचे इक्विव्हॅलंट येईल हा मॅट्रिक्स तुम्हाला. 1 -3 -2 6 ठीक आहे, 0 2 1 -4 इथे झिरोज, -6 + 6 इथे काय झालं, 4 + 3 इथे 46 - 12. ओके, म्हणजे ही सिस्टीम कशी येणार आता, 1 -3 -2 6 0 2 1 and -4 0 6 - 6 0 4 + 3 7 46 - 12 किती होणार आहे, 34. बघा आता आपली ही जी सिस्टीम आली ही काय मिळेल आपल्याला ह्याच्यावरून, हा जो कॉलम होता तुमचा एक्सचा, हा वायचा आणि हा झेडचा आणि हे समोरचा कॉलम जो काय होता तो कॉन्स्टंटचा कॉलम तुमचा होता. तर पहिल्या इक्वेशनवरून आपल्याला काय मिळेल बघा, x - 3y - 2z = 6 मिळालं. आता इथे 0 आहे म्हणून हे लिहायची गरज नाही, इथे काय डायरेक्टली मिळेल तुम्हाला 2y + 1z म्हणजे फक्त z = -4 आणि इथे काय मिळेल 7z = 34. आता बघा हे जे थर्ड इक्वेशन आहे या थर्ड इक्वेशनवरून तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळेल 7z = 34. हे काय इम्प्लाइज करेल, z = 34/7. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळाली. आता ही जी व्हॅल्यू आली ती ह्या सेकंड इक्वेशनमध्ये ठेवा झेडची व्हॅल्यू. मग काय मिळेल इथे सेकंड इक्वेशन सेकंड इम्प्लाइज काय 2y + z 34 + 7 = -4. म्हणजे आता हे काय येईल 14y + 34 = -4 × 7. म्हणजे काय मिळेल हे 14y + 34 = -28. ठीक आहे, सो 14y = -28 - 34, so it will be 12 - 62.
सो y इक्वल्स टू -62/14. That means it is -31/7. Similarly, solve for x. x इक्वल्स टू काय, एक्सची व्हॅल्यू काय असेल हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. थँक्यू.